हेची कामा करी हेची कामा करी हेची कामा करी हेची कामा मना जपे राम राम जपे राम राम जपे राम राम जपे राम मुलीचं नाव घराची शान या उपक्रम आम्ही बोरगाव येथे राबविण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक घराच्या दरवाजावर जे गावात घरी मुलगी जन्मली त्या मुलीचं त्याच्या वडिलाचं आणि पूर्ण नाव आम्ही प्रत्येक घरी हे लिहून काढलेलं आहे. ज्याच्या घरी मुलगी जन्मली त्या मुलीचं नाव प्रत्येकाच्या घरात आहे. हे उपक्रम बोरगाव ग्रामपंचायतने राबविलेलं आहे. नेमकं काय म्हणजे काय कारण काय यामागे? नाही, ही योजना महाराष्ट्र शासनाने काढली होती. त्यामार्फत आम्ही बोरगाव ग्रामपंचायतीतून राबविण्यात आलेली. ग्रामपंचायत स्वखर्चातून हे पूर्ण नाव आम्ही प्रत्येकाच्या घरावर टाकून दिलेलं आहे.
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मनेन्द्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी मनोज्जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करी हेची काम मना जपेरा लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भिक द्यावे दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठ्ठल
मना जपे राम राम लागू आजी छंद मना गोविंद गोविंद. सज्जन हो माय बापू, सालापादाप्रमाणे चालत आलेली ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ही तिसऱ्या दिवसाची सेवा आहे. खूप आनंद वाटला, पण एकीकडे ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये थोडंसं दुःखही वाटलं. कारण तुम्ही एवढे ज्ञानी आहात. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये 2च गोष्टी सांगितल्या. नंबर 1 ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि नंबर 2 अज्ञानाची लक्षणं सांगितली. तुम्ही सगळेजण खूपच ज्ञानी आहात, फक्त मी एकटाच अज्ञानी आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी. ही अज्ञानाची लक्षण आहेत. आता तुम्ही ज्ञानी आहात, ज्ञानी आहात म्हणून आम्हाला हार घातला, सत्कार, धन्यवाद सर्वांचे. पण मी अज्ञानी आहे, कारण तुमच्याकडून सत्कार स्वीकारणं ही अज्ञानाची लक्षणं असतात. तेथ सत्कारा देईल भेटी के आदरा देईल भेटी. तेथ सत्काराची के गोठी. सत्कार करून घेणं, करणं ही गोष्ट कशाची आली? सज्जनो मायबापू, तुमचा मोठेपण आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांना. सर्वांच्या चरणावर विंदीवंदन करतो. आमचे सगळे श्रोते, मायबाप, माता, माऊली, कीर्तनकार मंडळी, या ठिकाणी भजनी मायबाप मंडळी, सगळ्यांच्या चरणावर विंदीवंदन करतो. आणि आपल्या गावची बोरगावकर मंडळी, चांदू पाटील असतील, अनिल पाटील, सुनील पाटील आणि सगळी बोरगावकर मंडळी, माझ्यासारख्या पामराला संतांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले हे गाव, कारण जीवनदास महाराज असतील, अच्युत महाराज असतील, माणसानं नावाप्रमाणे वागत जावं की नाही. आणि महाराज तसेच आहेत. जीवनदास महाराज आपले वैराग्यमूर्ती 1008, त्यांचं नावच आहे जीवनदास. जीवन हे सगळ्यांचं खरंच जीवन असतं. वैराग्यमूर्ती आहेत ते. त्यांच्या आशीर्वादानं सप्ताह चालत आलेला आहे. अच्युत महाराजांच्या आशीर्वादानं सप्ताह चालत आलेला आहे. जे पदावरून च्युत कधी होत नाहीत ते अच्युत महाराज. त्यांच्या कृपा आशीर्वादानं सप्ताह चालत आहे. मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं, मारुतराव महाराजांच्या आशीर्वादानं, कोंडजी महाराजांच्या आशीर्वादानं, सोपान काका इसादकर महाराजांच्या आशीर्वादानं, काय संतांच्या आपल्यावर उपकार आहे तो मायबाप. हे की नाही, आपलं सगळं जीवन, उभं आयुष्य ज्यांनी संतांच्या सेवेमध्ये समर्पित केलं आणि योग्य दिशा दाखवली. काय मोतीराम महाराजांचं आयुष्य होतं. राम नाम में लीन है देखत सब मेरा, ताके पद वंदन करू जय 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 मोतीराम, जय 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 मोतीराम. 97 वर्षाचं आयुष्य निष्काम भावानं, निरपेक्ष वृत्तीनं ज्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी खर्च केला, असे मोतीराम महाराज. या सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं निश्चितच आहेत. मायबाप, खरोखरच आपलं गाव धन्य आहे. बोरगाव तेलंग हे आपल्या गावाचं नाव आहे. आणि एक वैशिष्ट्य या गावाचं जाणवलं मला. आल्याबरोबर काही जणांनी सांगितले, वैशिष्ट्य या गावाचं आहे. मायबाप, आपल्या देशाची प्रगती व्हावी, राष्ट्राची प्रगती व्हावी, राज्याची प्रगती व्हावी, जिल्हा, मराठवाडा विभाग सगळ्याची प्रगती व्हावी हा उद्देश आहे. शासन अनेक प्रकारचे प्रयत्न करतं जनतेच्या विकासासाठी. तसं गावातल्या लोकांनी एक उपक्रमच हाती घेतला. आपल्या घराला मुलीचं नाव द्यायचं किंवा बहिणीचं नाव द्यायचं, आईचं नाव द्यायचं, महिलांचं नाव द्यायचं घराला. मला वाटतं असं घर नसेल की ज्यांनी हे नाव असं महिलांचं दिलेलं नाही. येतं सगळ्यांनी टाळ्या वाजवा या उपक्रमासाठी. रामकृष्ण किती नवल आहे. महाराष्ट्रामध्ये
मला वाटतं बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येत आहे, पण असं वैशिष्ट्य कुठं नाही आढळलं. कारण ज्या गावात ज्या देशामध्ये महिलांचा सत्कार होतो तो देश पुढे जायला वेळ लागत नाही. 140 करोड लोकांचा देश, निम्म्या स्त्रिया महिला आहेत, निम्मे पुरुष आहेत, आणि ज्या देशामध्ये महिलांचा सत्कार होतो तो देश श्रेष्ठ होतो, संस्कृतीने संपन्न होतो. जगामध्ये भारतासारखा देश नाही मायबाप, असा देशच बघायला मिळणार नाही. भौतिकदृष्ट्या श्रीमंत असतील काही राष्ट्र, पण संस्कृतीने संपन्न फक्त आपला भारत देश आहे. कबीरदास महाराजांना विचारा. कबीरदास महाराज म्हणतात, ज्या देशाचं वैभव आहे त्या देशात 3 गोष्टी नांदत असतात. तो देश शोभून दिसतो जगामध्ये. 3 सजावत देश की, सती संत शूर. 3 लजावत देश की, कपटी कायर क्रूर. पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पावन आहे, पवित्र आहे, त्याचं कुळ धन्य आहे. ज्या देशामध्ये हरीचे दास जन्म घेतात, संत ऋषी मुनी साधू आपल्या देशामध्ये अवताराला आले. पवित्र देश आहे. सती संत और शूर 3 गोष्टींनी शोभून दिसतो आपला भारत देश. सती भारत मातेमधल्या स्त्रिया ऐकणे, त्यामुळे शोभून आहे आपला भारत देश. स्त्रियांना काही नियम लावलेले आहेत, पुरुषांना काही नियम लावलेले आहेत, आपापल्या पालन करतात धर्माचं स्त्री पुरुष. पावन आहे देश. आणि विशेष म्हणजे आपला भारत देश लोकसंख्येने खूप मोठा आहे. बाहेरचे देश प्रगत आहेत, लोकसंख्या कमी, भौतिकदृष्ट्या प्रगत आहेत, पण सांस्कृतिकदृष्ट्या पवित्र नाहीत. आपला देश तसा नाही. संस्कृतीनं सगळं जग आपल्या देशाकडे आशेनं बघतं. किती पावन आहे देश. सती संत और शूर, CRP, मिलिटरी, SRP ही जी मंडळी आहे, सैनिक मंडळी देशाचं रक्षण करते. संत संस्कृतीचं रक्षण करतात. सती भारत मातेमधल्या स्त्रिया संस्काराचं रक्षण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले. 400 वर्ष झाले तरी शिवाजी महाराजांना आम्ही विसरत नाही. का? संस्कार केले माऊलीनं. माऊली संस्कार करण्याचं काम करत असते. मा म्हणजे माऊली, माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. जिने मानवता शिकवलेली आहे, उदारता शिकवलेली आहे, लीनता शिकवलेली आहे, ती आमची माऊली आहे. म्हणून माता माऊली श्रेष्ठ आहे. सज्जनो, सगळ्याच गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्यात. कसं वागावं ते आपल्याला शिकवलं, आथपासून इतीपर्यंत. दुसरं काय केलं संतांनी? कसं वागावं ते शिकवलं जीवनामध्ये. अथपासून इतीपर्यंत कोणती गोष्ट घ्या, मायबाप जीवन जगत असताना काय खावं, काय प्यावं,
कसं वागावं याच्याकडे लक्ष संतांनी दिलं. विचारा कबीरदास महाराजांना. कबीरदास महाराज म्हणतात काय खावं, कसं खावं, काय प्यावं, काय पिल्यावर परिणाम काय होतो त्यांचा ते सांगतात कबीरदास महाराज. एका दोह्यामध्ये ते म्हणतात, जैसा भोजन खाइए वैसा ही मन होय, जैसा पानी पीजिए वैसी बानी होय, वैसी बानी होय. जसं जेवण केलं तसं मन बनत असतं. जैसे खाए आन जैसे खावे अन्न तैसेची व्हावे मन. अन्न जसं खाल्लं तसं मन बनत असते. अन्नाचे 3 प्रकार असतात मायबाप. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. सात्विका मधुर भोजन, राजसा तिखट आंबट जाण, तामसा शिळे विटले अन्न सत्य जाण. उद्धवाला भगवंताने बोध केला. सात्विका मधुर भोजन, मधुर भोजन केलं पाहिजे. चपाती वरण भात भाजी जे रेग्युलर आपलं आहे, शुद्ध शाकाहार जेवण केलं पाहिजे. ते केल्यावर मन पवित्र बनत असते. राजस माणसाला तिखट तिखट आंबट जाण राजस माणसाची लक्षण. तामस शिळ विटलं सडून गेलेलं किती 1-2 दिवसाचं आहे. 3 प्रकारचं अन्न असतं. आणि एक सांगू, आपलं शरीरच अन्नमय आहे. शरीर अन्नाशिवाय वाचू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अन्नात भवते भूतानी पर्जन्यात अन्न संभवाः, अन्नास्तव भूते प्ररोह पावते समजते. अन्नामुळे जीवन आपलं आहे. कसं अन्न खावं त्याच्यावर मन बनत असते. पवित्र आणि सात्विक अन्न खाल्लं की मन पवित्र बनत असते. आणि कसं अन्न खाल्लं तर का असुरा प्राणिया शौच नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडी या मध्याची या. दुसरा आहार काही सेवन केला की मन जरा विचित्र बनत असते, विचित्र बनत असते. युक्त आहार विहार आचारसंहिताच घालून दिली. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार मोजून अन्न खाल्लं पाहिजे. म्हणले 400 किंवा 500 ग्राम अन्नाची गरज असते एका दिवसातून. आम्ही तर किलो बरं 1.5 किलो आहार युक्त. आपल्या घरचं कोणी खात नाही. आणि एक सांग, सात्विक आहार सेवन करायचं. पोटाला जेवढं लागते तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात. भूक आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात.
आणि भूक आहे त्याच्यातलं कमी खाणं अर्ध, त्याला संस्कृती म्हणतात. विठाल अन्नाचा परिणाम शरीरावर होतात. एक सांगू, अन्नाशिवाय शरीरच चालत नाही. विठाला तुकोबारे सांगतात, अन्न जसं खाल्लं तसं मन बनत असते. शुद्ध सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. चपाती, वरण, भात, भाजी, तूप, पोळी जे असेल शुद्ध सात्विक, मन पवित्र बनते. आणि एक सांगू, अशा सात्विक कीर्तनामधलं अन्न पंक्तीला बसून भोजन करी जाऊ. मला वाटते पवित्र ते अन्न हरी कीर्तने भोजन. भगवंताचं नाव घेऊन जेवण केलं की ते अन्नाला पवित्रपणा येत असतो. जेवण करताना पंक्तीला बसल्यावर हरे राम असतं आणि ते अन्न पवित्र होत असते. शरीरात गेलं की शरीर पवित्र होत असते. अन्नावर सगळं अवलंबून आहे. जीवनच अन्नावर अवलंबून आहे. अन्न सेवन केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, पण सात्विक सेवन केलं पाहिजे. मनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मायबाप पाणी जसं पिलं, पाणी जैसा पिजिये वैसी बानी हो. जसं पाणी पिलं तसं वाणी बनत असतं. आपण जे बोलतो ना, आपल्या बोलण्याला का किंमत नाही. कारण काही जर पिऊ लागलं तर कसं त्या वाचेला पवित्रपणा राहील. होय, कारण भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. एक सांगू, काही राष्ट्र असे शीतकटिबंधामध्ये तिथं पिल्याशिवाय वाचत नाहीत माणसं. -°C पेक्षा तापमान कमी असते, नाही पिलं की माणसं मरतात. आणि आपला देश हा उष्ण कटिबंधात आहे. इथं पिलं की लिव्हर खराब होऊन जाते. यकृत म्हणतात मराठीमध्ये, त्याला खराब होऊन जातं. माणूस 10 वर्ष आधीच दगावतो. म्हणून इथं काही प्यायला जमत नाही. शुद्ध पाणी जे असेल ते छानपैकी प्यायचं. जेवण झाल्यावर पाणी प्यावंच लागतं ना. पाणी पिलं, पाणी पिलं की वाणी तशी बनत असते. ज्ञानोबारायांना विचारा कसं बोललं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, साचा निमवा मी तुल्या निरसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे
सारखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देह देवाच्या कारणासाठी झटला पाहिजे, झिजला पाहिजे. आणि मुखामध्ये अमृतासारखी वाणी असा, ज्या आपल्या बोलण्यामुळे लोकांना आनंद वाटेल असं बोलत जाऊ. मला वाटते संतांचे बोलणं ऐकत जा. संत कसे बोलत होते, त्यांचं बोलणं ऐकावं, मनाला आनंद वाटायचा. मधुरा मधुरावाने गोठी. तुका म्हणे वाव पोटी. मधुर बोललं पाहिजे, पण बचनागाच्या कांडी सारखं नाही. बचनागाची कांडी खायला गोड असते, पण परिणाम माणसाला मरावं लागते. बापा विषाची मधुरता झनी आवडी उपजे चित्ता, परिणाम विचारिता प्राणहरी. बचनागाची कांडी खायला गोड राहते, पण परिणाम प्राण जातो. तसं नुसतं मधुर आणि गोड बोलून चालत नाही. मधुर बोलायला पण लोकांचं नुकसानच व्हायला, तसंही जमत नाही. संत म्हणले साच आणि मवाळ. साच खरं बोललं पाहिजे, लोकाला दुःख वाटलं तरी चालेल, पण खरं बोल. साच बोललं पाहिजे आणि मवाळ बोललं. नुसतं मवाळ बोलून काय कामाचं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ. थोडंच पण छान, शॉर्ट बट स्वीट. थोडंच बोलायचं पण चांगलं बोलायचं. शब्द जैसे कल्लोळ अमृतात. ओवीमध्ये ज्ञानोबाऱ्याने कसं बोलावं ते सांगितलं. सत्य बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे सत्य? मायबाप, भारत देशामध्ये विविध धर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, अनेक धर्म आहेत. पण सगळ्या धर्माचं सार मात्र एकच आहे, सत्य. कोणताच धर्म असत्य शिकवत नाही आपल्याला. कोणताच धर्म, कोणताही धर्म घ्या, बौद्ध धर्म घ्या, पंचशील आहेत, 5 शील. त्याच्यातलं पहिलं शील आहे सत्य. सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. हिंदू धर्मामध्ये तेच आहे ना, सत्य हे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. विठ्ठला देवच आमचा सत्य आहे. सत्य बोलायला जो शिकवतो त्याला देव म्हणतात. सत्य बोललं पाहिजे. काय होत असते सत्य बोलल्यानं? ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानोबाराय म्हणतात, मायबाप सत्य बोलल्यावर आपल्याला वाचारूपी सिद्धी मिळत असते. तुम्ही जसं म्हणाल तसं होते. आणि आमचा तर एक दिवसही जात नाही की ज्या दिवशी खोटं बोललो नाही. संतांचा एकही शब्द खोटा नसतो. एकदाही खोटं बोललेले नसतात संत. त्यांना संत म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात सत्य बोलल्यावर काय होते? वाचसिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणे तुमते मागतील महारुद्धी. वाचारूपी सिद्धी मिळते. तुम्ही जसं म्हणसाल तसं होते. खरं बोलत राहा. खरे बोला
नाही सांगितलं मायबाप सत्य बोल जाऊ. फक्त जीवनामध्ये प्रपंच करायचा. आपण प्रापंचिक माणसं आहोत. ग्रहस्थी आश्रम आहे आपला. प्रापंचिक माणसांना जीवन जगावंच लागते, पण सत्य बोलून जीवन जगले की जीवनात किंमत राहते. आणि माणसाला हरी जोडतो. सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. बाकी काहीच करायची गरज नाही. सांगतो तुम्हाला, बाकी परमार्थ काही करायची गरज. सत्यच बोलत राहायचं बस. फुकासाठी जोडे हरी. फुकट नाही म्हणले महाराज. एकदा खरं बोललं की 10,000 जाते का? असं होते का? असं अहो, खरं बोलणाऱ्या माणसाला किंमत राहते. आणि माणूस 100 वेळा खोटं बोलायला आणि एकदा खरं बोललं तरी माणसाला खरं वाटत नाही. माणसं म्हणतात या लबाडाचं काय खरं म्हणतात की नाही. सत्य बोलल्यावर इतकं पुण्य होत असतंय. मायबाप ज्ञानोबाराय सांगतात. मायबाप ज्ञानोबाराय म्हणू लागले हे एका जन्माचं पुण्य. ज्या माणसाच्या वाचेला खरं बोलायला येतंय ते एका जन्माचं पुण्य नसतंय, अनंत जन्माचं पुण्य. ज्ञानोबाराय सांगू लागले एका ठिकाणी, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. भगवान एका जन्माचं पुण्य नाही वाचेला सत्य बोलायला आहे. वाचा केले बहुत कल्प. एक कल्प नाही, खूप कल्प गेले. तेव्हापासून जीवाला सराव लागला. खरं बोललं पाहिजे, खरं बोल, सत्य बोललं पाहिजे. सत्य बोल मुखे एका शब्दात सांगितलं मायबाप कसं जीवन जगाव. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. मुखानं सत्य बोलायचं. दुसऱ्यांना दुःख झालं की दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं. हे जीवन आपल्याला मायबाप जगायला संतांनी शिकवलं. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देवच पाहिजे ना तर खरं बोल. सत्य बोले मुखे. मुख दिले ना देवानं. मुख कमळ. कमळाची उपमा संतांनी दिली. कमळ दिले. मुख कमळ, हस्त कमळ, पद कमळ, नेत्र कमळ, कर्ण सगळे कमळ दिले देवानं आपल्याला. बाकीच्या जनावराला दिले ना. जनावराच्या तोंडाला मुख कमळ म्हणतात का? आपल्याला देवानं मुख कमळ दिले. असे कमळात दिले देवानं आपल्या शरीराला. आणि त्या मुखानं सत्य बोललं पाहिजे. दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला दुःख होत जाव. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे. काटा पायाला मोडते ना अश्रू येतात डोळ्याला आणि दुःख होते जीवाला. एकूण एकाचा मेळच नाही. दुःख जीवाला होत. अश्रू येतात डोळ्यात आणि काटा मोडतो पायाला. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे. जीवाला दुःख होते. म्हणून तुम्ही जर दुसऱ्याला त्रास दिला की ते त्रास दुसऱ्याला होत नसते, देवाला ते त्रास होते. तुका म्हणे एका देहाचे अवयव जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून मुखानं सत्य बोललं की देवाला आनंद वाटत असते. एक सांगू, संत अभंग जे लिहितात ते शक्यतो परार्थी अभंग असतात. दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नसतात. पण दुसऱ्याने तसं वागाव यासाठी अभंग लिहिलेले असतात. तुकोबारायांना विचारा ना. तुकोबाराय म्हणतात मायबाप मी सुद्धा गुरु केला जीवनामध्ये, पण तो गुरु कोणता दुसरा तिसरा कोणता नसून सांगायचंय तुम्हाला. सत्य गुरु राये कृपा कृपा
आपल्याच्यानं घडत जावी, ती घडली की देवाला आनंद वाटत असतो. आपल्याच्यानं घडतच नाही आणि आपण कधी म्हणतही नाहीत देवाला, होय परी नाही घडली सेवा काही, असं कधी म्हणतोत काय? होय सांगतोत 99% वागतो 1% नाही. मोतीराम महाराज वागत होते 99% सांगत होते 1%. त्याच्या काळात काय असं आहे थाटण माटण करू नये असं अजिबात म्हणत नाही बरं काय. तुम्ही कशाला माईक घेतलं आहे की नाही. प्रकार असा आहे, प्राप्त परिस्थितीनुसार वागायचं शिकलं पाहिजे माणसानं. सत्यरूपी गुरुची सेवा घडली की देवाला आनंद वाटत असते आणि म्हणून सगळ्या संतांनी त्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे मायबाप. प्रकार असा आहे, ज्ञानोबा राय म्हणतात आसुरासारख्या वागणाऱ्या माणसाला खरं बोलायला मुखाला येतच नाही. एक दृष्टांत फार सुंदर दिला ज्ञानोबा रायांनी. ज्ञानोबा राय म्हणतात ज्या दिवशी आपल्या अंगावर विंचू आला आणि तो आपल्याला गुदगुल्या करू लागला आणि त्यावेळी मात्र माणसं खरं बोललं म्हणावे लागते. असं घडेल का? विंचू आला जवळ, पायाजवळ आला तरी दंश करतो आणि 2-3 दिवस त्याच्यातलं विष उतरत नाही आपल्या अंगातलं. पण ज्या दिवशी अंगावर आपल्या पोटावर विंचू खेळायला आणि गुदगुल्या करायला त्या दिवशी ज्ञानोबा राय माणसं खरं बोलायला शिकतील. जरी अंगे आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोला बोला बोलिया बोलती ते, तरी साचा बोला बोलिया बोलती ते. जरी अंगे आपुलिया विंचू करी गुदगुलिया, अंगावर विंचू खेळायला गुदगुल्या करायला त्या दिवशी माणसं खरं बोलतील. बरं असं घडेल का कधी? विंचू आलाय गुदगुल्या करायला काही नाही काळजी करू नका शांत झोप म्हणते का? अहो 3 दिवस ठ्याठ्याच. एक आमच्या पूर्णेला डॉक्टरचा भाऊ त्याला विंचू दंश केला. 2-3 दिवस ते काही इलाज करा विष काही उतरलं नाही, काही गोळ्या खा औषध घा काही मंत्र म्हणा काहीच नाही. 2-3 दिवस तर विषच उतरलं नाही. कसं घडेल का? आपा नाचैने तोंडे सुगंधा येणे केवी घडे. आपा नाच्या तोंडातून सुगंध आलेला कधी घडेल? शक्य नाही. तसं जे आसुरासारखे प्राणी आहेत त्यांना खरं बोलणं कसं जमल? संतांनी सांगितलं. संत आपले ते शब्द अजिबात नाहीत. म्हणून मायबाप तुकोबाराय म्हणतात मायबाप राम असतील कृष्ण असतील हे सत्यरूपी देव आहेत. त्यांनी आचरण केलं तसं जगाला. सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग. त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र झाले. द्वापार युगामध्ये अवतार घेतला भगवान श्रीकृष्णांनी. एक जीवनात कसं वागाव ते आम्हाला शिकवलं. कसं बोलाव कसं वागाव काय खाव कसं राहाव सगळं या प्रभू भगवंतांनी आपल्याला शिकवलं. त्यांचं नाव जरी आपण घेतलं ना तरी पुण्य होत असते. माणसं म्हणले काय करावं तुकोबाराय सांगा. मानवी जीवन जगत असताना संसार प्रपंच करत करत त्या प्रभू रामाचा जप करीत जा. हेच काम कर.
तुकोबाराय म्हणतात करी हेची काम मन जपे राम राम. मनालाच उपदेश केला, कारण 10 इंद्रियात सगळ्यात श्रेष्ठ मन आहे. 11वं इंद्रिय. 10 इंद्रिय तर आहेतच, पण मन हे 11वं इंद्रिय मानलं जातं, जे दिसत नाही पण 10 इंद्रियाच्या माथ्यावर बसते. मन हा राजा आहे सगळ्या इंद्रियांचा. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, कान नाक डोळा त्वचा जीभ. ज्ञानेंद्रिय ज्यांच्याद्वारे ज्ञान मिळते ते ज्ञानेंद्रिय. 87% ज्ञान, 85% ज्ञान डोळ्याच्या माध्यमातून भेटते, 11% ज्ञान कानाच्या माध्यमातून भेटते आणि 2% बाकीच्या 3 ज्ञानेंद्रियांच्या द्वारा मिळते. 100% ज्ञान ज्ञानेंद्रियांच्या द्वारा मिळते. डोळे सगळ्यात महत्वाचे आहेत. डोळ्यानं काय पाहावं ते कळायला पाहिजे. होय, पूर्वीच्या काळी टी व्ही होत्या, टीव्हीच बघायचे लोक. आता मोबाईल निघाले, मोबाईलनं डोळेच खराब करून घेतले काही लोकांनी. बरं, काय बघावं ते कळायला पाहिजे. काय नाही मोबाईलमध्ये ते सांगा. सगळं जग मुठ्ठीत आले. जे बघायचं ते पाहाव ना. कीर्तन बघा, अभंग पहा, ज्ञानेश्वरी पहा, गाथा पहा, ग्रंथसंपदा ॲप घ्या ना. सगळेच ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. चांगलं बघा ना ते. काय नाही. आणि एक सांगू काय, मोबाईलचं वैशिष्ट्य एक आहे, जसं तुमचं मन जे जे बघायला जाईल तसं 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 पुढे येत राहते. चांगलं बघितलं की चांगलंच येत राहते, वाईट पाहिलं की वाईटच येत राहते. काय काय ते लुडोच खेळायला लागले. मग काय बघा ते कळायला पाहिजे. डोळ्यावर सगळं अवलंबून. डोळे तुम्ही सुख तुकोबारायने घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे वाचे जे राम आणि कृष्णांचा अवतार आहे. कलियुगामध्ये पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपाने विटेवर उभा आहे. त्याचं नाव घे वाचे. डोळ्याला आज्ञा दिली, कानाला आज्ञा दिली, मनाला आज्ञा दिली, वाचेला सगळ्याच इंद्रियांना तुकोबारायने आज्ञा दिली. जप केला पाहिजे. रामरायाचा जप का करावा. त्रेतायुगामध्ये अवताराला आले भगवान रामचंद्र. त्यांचा आदर्श लाखो वर्ष जरी झाले तरी आपण का घेतो, कारण जीवनामध्ये चाकोरीबद्ध जीवन जगलं. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व त्यांनी दिलं. सीतामातेला 2 वेळा वनामध्ये पाठवलं लोकांच्या म्हणण्यानुसार. का वेळ होती की काय, पण कसं आहे, राजा म्हटलं की राजाला ही प्रजा लेकराप्रमाणे वाटली पाहिजे. एकदा निवडून आलं की द्वेषभाव विसरायचा आणि सगळे आपले लेकर आहेत म्हणून वागावं लागते राजाला. तसं प्रभू रामचंद्रांनी एक सांगू काय, प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये सगळे अयोध्या नगरी वैकुंठाला नेली आणि 1 नाही 2 नाही 11,000 वर्ष निष्कंटक राज्य केलं प्रभून. 11,000 वर्ष. 5 वर्ष लोकायला बरोबर निघत नाहीत. 11,000 वर्ष कशाला, तेवढं राज्य प्रभूने केलं आणि सगळे अयोध्या नगरी वैकुंठाला देवाने नेले. त्या प्रभूचा आदर्श घ्यावा रामरायाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. बाहेर देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं जातं.
कसं जीवन जगावते चरित्र वाचलं जातं. आम्ही का वाचू नये? आमच्या मुलांनी रामायण महाभारत ग्रंथ वाचले पाहिजे. कारण 133 कोटी देव आपल्या धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले. कोटी म्हणजे प्रकार. पण राम आणि कृष्णासारखं ज्ञान कुठंच नाही. बाकीचं सगळं ज्ञान व्यर्थ आहे. अवतार सांगितले, पण 10 अवतारामध्ये राम आणि कृष्णासारखा श्रेष्ठ अवतार नाही. राम आणि कृष्णाचा आदर्श आपण घेतो. ज्ञानोबारायांना विचारा ना, ज्ञानोबाराय म्हणतात बाकीचं सगळं व्यर्थ आहे. हो, राम कृष्ण म्हणा नाही जाचे, राम कृष्ण म्हणा नाही जाचे. बाकी ग्रंथ नाही वाचले तरी चालतील, एखाद्या वेळी नाही झाले ते. ज्ञानोबारायाने आपल्यासाठी सामान्य माणसासाठी हरिपाठाची रचना केली 10 मिनिटाची. आणि असा माणूस नसेल ज्याला हरिपाठ पाठ नाही. पण मी काही रिकाम्या जागा भरायला सांगत नाही महाराज. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण म्हणा नाही ज्याचे 10 अभंग बघा. राम आणि कृष्णाच्या ठिकाणी जर मन नसेल, विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्ञानोबाराय म्हणतात आपल्याला शिवी घालतात. शिवी कळत नाही आपल्याला. ज्ञानोबारायने शिव्या दिल्यामुळे आईनं किती रागावू द्या हो, लेकरू गपचूप ऐकावं लागते. उपजोने करंटा नेने अद्वैत वाटा, राम कृष्ण पैठा कैसे ने होय. हृदय मंदिरी स्मराकार, हृदय मंदिरी स्मराकार. ज्ञानोबाराय म्हणतात राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. राम आणि कृष्ण हे नाम आणि राम आणि कृष्ण हे मंदिरामध्ये जपाव. हे आपल्या शरीराला मंदिराची उपमा दिली. मंदिराचे पवित्र राखा लिहून ठेवायची काय गरज आहे? पवित्रच आहे मंदिर आणि राखावं लागतं पवित्र मनानं. होय, ह्या हृदयरूपी देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. हे मंदिर आहे, शरीर सुद्धा देवाचं. मग याच्या जर काही 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 आपण टाकत राहू लागलो व्यसन, ते उकिरडा होऊन जाते. उकंडा म्हणतात खेड्यामध्ये त्याला. काही जिथं काही काही कचरा टाकतात त्याला उकरडा म्हणतात, उकिरडा उकंडा. तसं शरीरात काही 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 व्यसन टाकू लागलो आपण, ते मंदिर राहत नाही. आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयरूपी मंदिर आहे. या हृदयरूपी मंदिरामध्ये राम आणि कृष्ण नामी साजिरी आहेत, सुंदर आहेत.
त्याचा जप करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कधी कधी सर्व काळ अखंड या मंत्राचा जप करीत जाव तर देवाला दया येईल. आणि ती दया आली देवाला की आपल्याला सगळे सारखे वाटतात. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. रामकृष्णी पैठा कैसेने होय. राम आणि कृष्णाचा पैठा. पैठा म्हणजे आवडता. तू कधी होशील जर आपल्या मनातला द्वैत भावच निघून गेला नाही. जसं आपल्या लेकरावर प्रेम आहे तेवढंच प्रेम इतराच्या लेकराबद्दल असलं की त्याला अद्वैत भाव म्हणतात. द्वैत भाव निघून जातो. तुकोबाराय पहा, ज्ञानोबाराय पहा किंवा नाथबाबा बघा, हरिपंडितावर जेवढं प्रेम केलं नाही गावबा महाराजावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम केलं. याला म्हणतात अद्वैत भाव. तुकोबारायांनी मोळी आणली सावकाराकडून ऊसाची आणि घरी येईपर्यंत एकच ऊस आला होय. सगळे ऊस वाटप. महाराज मला ऊस द्या ना खायला, ऊस द्या. सगळ्या लेकरायला वाटप. आपल्या लेकरासारखं प्रेम दुसऱ्यावर. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, कोटी दासा अनुदानी, यासी अगमता नाही, यासी हरे शब्दाचं जे करंजले गांजले तसे म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तिथं दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दाशी, जशी अपंगिता नाही तशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बघत जायची गरज आहे का देवाला दुसरीकडे? तिथंच देव आहे म्हणले तुकोबार आहे. काय भाषा, किती सोप्या भाषेत सांगावं अजून लोकायला होय, किती सोप्या भाषेत सांगावं. तुकोबार म्हणतात मायबाप मानवी जीवन जगत असताना असा रामरायाचा जप केला पाहिजे. सगळ्या संतांनी तेच सांगितलं. ज्ञानोबा राय पहा, तू राम राम दोन अक्षरे, राम राम दोन अक्षरे,
रामकृष्ण हरी. काय संतांचे उपकार आहे. आई वडील जे करू शकणार नाही ते संत केले. वासुदेव असतील, आंधळे पांगळे असतील, कोणते प्रकरण घ्या, संतांनी जाग करण्यास राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपा. कोणतेही अभंग घ्या, सोपं रामनामामध्ये काय अवघड नाही, त्याच्यात काहीच अवघड नाही. नाथबाबांनी 40,000 ओव्यांचा भावार्थ रामायण ग्रंथ लिहिला आणि उत्तरकांडाच्या शेवटची ओवी आहे, एका जनार्दना शरण करावे श्रीराम स्मरण, झाले उत्तरकांड संपूर्ण, राम राम म्हणावे. राम राम म्हणावं म्हणले. 40,000 ओव्याचा भावार्थ एकच, राम राम म्हणा. सोयरा दिसला की राम राम म्हणा. नवले महाराजांची भावकी आहे, राम राम घालता येत नाही, मग रामकृष्ण हरी म्हणा ना. भावकी दिसली की रामकृष्ण हरी म्हणा, काय बिघडायले. रामकृष्ण हरी म्हणायचं, भावकी दिसली की रामकृष्ण हरी. वाचेला पवित्रत्व प्राप्त होत असतं. मला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंदे. दोनच छंद असतात माणसाला, प्रापंचिक छंद आणि पारमार्थिक छंद. त्यापैकी परमार्थाचा छंद माणसाला लागला पाहिजे. परमार्थाचा छंद लागत जाव, रामाचा छंद लागत जाव. कारण मुख कमल देवाने दिले, राम भजन को दिया मुख कमल, राम भजन को दिया. राम भजन को दिया, हे मुख कमल रामाच्या भजनासाठी दिलेलं आहे, म्हणून तोच जप करावा. तुकोबाराय मनाला उपदेश करताना म्हणतात, हे मना तुला राम हा छंद लागावा, गोविंद हा छंद लागावा. अभंगाचं छंद
लगन सरायचे दिवस. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुकोबा राय म्हणतात, देवा हे मना, माझ्या मनाला गोविंद गोविंद हा छंद लागावा. श्रोते मायबापांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका येईल की तुकोबारायांच्या मनाला गोविंद गोविंद हा छंद लागला नव्हता का, अशी शंका येऊ शकेल ना. सामान्य वाचकांना तसं वाटेल ना. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, कारण तुकोबारायाचा अभंग आहे. मग तुकोबारे असं का म्हणायलेत, कारण तुकोबारायाच्या मनाला का गोविंद गोविंद छंद लागला नव्हता का. अपरार्थी अभंग आहे, आपल्यासाठी अभंग आहे तो. तुकोबारायाचा लागलाच होता, पण ते आपल्याला सांगतात, मायबाप तुम्हाला सुद्धा असा छंद लागला पाहिजे का. तसा छंद लागल्यावर काय होत असते माहित आहे. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काय, 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 सत्य बोलतात, आपल्याला सांगतात. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. त्याच्यामध्ये देवात फरकच नाही म्हणले. सत चित आनंद. सत ज्याच्यात असत नाही त्याला सत म्हणतात. चित ज्याच्यात जडत्व नाही त्याला चित म्हणतात. आणि आनंद ज्याच्यामध्ये दुःख नाही त्याला आनंद म्हणतात. सच्चित आनंद तुकोबारायचं वैशिष्ट्य. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती आहे तुकोबाराय. जे देवाच्या ठिकाणी 3 लक्षणे सच्चित आणि आनंद, तीच लक्षणं ब्रह्माची, तीच लक्षणं तुकोबारायाच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून देवात आणि त्याच्यात तुकोबारायामध्ये फरक आहे का? अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात आपण माणसं आहोत ना, माणूस म्हणून जन्माला आलो ना, तुम्हाला सुद्धा माणसाचं देव होता येते. नरदेह निधान लागले हाती, देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. होऊ म्हणते होती तरी का चित्ती धरावे. तरी का चित्ती धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होऊ
विश्वासाने तुकोबाराय सांगतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरा. मनात का माणसानं असा विचार करू नये की मला देव व्हायचंय माणसाचं. संतांचे देव झालेच ना, तसं आपल्यालाही होता येतं. प्रयत्न तसे करावे लागतील ना. फुकट आहे का देव होणं? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आम्हाला एखादच धरणं व्हायना झाली, फराळण फराळच करतो होय. लवंगावर एखादच धरतात माणसं, लवंगावर. फळ खाणं तर दूरच राहिलं. काय माणसं तर दशमीलाच तयारी उद्याची, नित्य उठून या खावयाची चिंता, आपुल्या तो हिता नाटविषयी. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, संतांनी सांगितलं तसं वागावास देव होता येतंय. आपल्याला देव होता येत. संत सांगितले केले जतन, संत सांगितले नाही आणल्या त्यांचे केली उल्लंघन, नाही आणल्या त्यांचे केली उल्लंघन, मतांतरा नाही तुला मान, भगवंताचं चिंतन केलं आणि दुसऱ्यालाही करायला लावलं. हरी भजनी धवळले जग, जग धवळून काढलं मोतीराम महाराजांनी. काय सगळं जग हरी नामाच्या वाटाला लावलं. कळी काळाचा लाग चुकविला. कली नावाचं युग, त्याचाही लाग हिंमत राहिली नाही आणि काळाची हिंमत राहिली नाही. कळी काळावर ज्यांनी विजय मिळवला असे मोतीराम महाराज, असे संत मायबाप आहे की नाही. त्यांनी आपल्याला सोपा असा मार्ग घालून दिला, तसं वागत जावं आहे की नाही. पारमार्थिक छंद हा महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, छंद परमार्थाचा लागाव. मना छंद लागू दे ना. माझ्या मना लागू छंद, माझ्या मना लागू छंद, कृष्ण गोविंद गोविंद. म्हणा की कोणी आपण काय गायक. माझ्या मना लागू छंद, कृष्ण गोविंद गोविंद. मनाला गोविंदाचा छंद लागत जावा आहे की नाही. ज्ञानोबा तर म्हणतात, अरे माणसा, हा प्रपंचाचा छंद सोडून दे. सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदू, माशिया मोहळ रचियेला रे कंदू. रामकृष्ण हरी त्या मदालेसे मध्ये किती सुंदर वर्णन केलं. माशिया मोहळ रे रचियेला रे कंदू. सोपन काका महाराज सातकरांचे आम्ही लहान असायचे, आम्ही कीर्तन ऐकायचे आणि त्यांनी एक दृष्टांत सुंदर द्यायचं. आम्ही लहान होतो, आमच्याकडे टक लावून बघितलं की आम्ही भेव वाटायचं महाराजाचं. आणि भेलच पाहिजे ना महाराजाला. महाराज काय साधे राहतात काय? आता आमच्या सेकल नका भेऊ, आम्ही महाराज नाही. आणि महाराज दृष्टांत द्यायचे. विहीर कोरडी ठन्न पडलेले म्हणायचे आणि त्याच्यामध्ये ते माणूस लटकला म्हणले. मधात एक झाड असं होतं उगवलेलं, त्याला माणूस लटकला आणि त्याला मोहळ होतं म्हणले. मवळाचा मध म्हणतात की नाही ते. आणि वरून मग तितक्यामध्ये एक वाघ आला
आणि त्या विहिरीमध्ये कोरड्या ठन्न विहिरीमध्ये नाग होता आणि ते मोहूळ उठलं आणि ते उठल्यावर मधमाशा आहे की नाही, आगोबा नागोबा न वाघोबा वर जाव तर वाघोबा खाऊन टाकल्याशिवाय राहत नाही, खाली पडाव तर नागोबा खाऊन टाकल्याशिवाय राहत नाही. दंश केला की संपलं. आणि ते मोहूळ तर खाऊ वाटायले गोड एक 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 थेंब तोंडात पडायलाय, पण ते चावून 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 आगोबा आग्या मोहळ म्हणतात की नाही त्याला, ते चावून चावून अंग सुजून गेलो तरी ते मोहळ्याचा मध खावंच वाटायला. तसाच प्रपंच आहे. प्रपंच किती करा मला वाटते संपतच नाही. पंच प्रहर धंदे गया, तीन प्रहर गया सोय, एक भी प्रहर नाम बिन मुक्ति कैसे होय, मुक्ति कैसे होय. 8 प्रहर म्हणजे 24 तास, 1 प्रहर 3 तास. 5 प्रहर धंदे गया, रात्र कळणन दिवस कळणन, लाईट आली चला भिजवायला, रात्र दिवस काम. 5 प्रहर धंदे गया, 3 प्रहर गया सोय. 9ला झोपलं की 6लाच उठतात माणसं, आणि काही काही जण 10ला. पहाटे उठलं पाहिजे. रामप्रहर म्हणतात त्याला. पहाटे 3 ते 6 रामप्रहर आहे, ब्रह्ममुहूर्त आहे. का कडार ते म्हणे जाऊ आहे की नाही. 5 धंद्यात 5 प्रहर जातात 15 तास. 3 प्रहर गया सोय, 24 तास गेले वेस्ट. एक भी प्रहर नाम बिन मुक्ती कैसे होय. 1 प्रहर म्हणजे 3 तास. संध्याकाळी 1 घंटा दुपारतीला दे जाऊ हरिपाठाला, आणि पहाटे 2 तास काकड्यातीला दे जाऊ. का मग एक भी प्रहर नाम बिन मुक्ती कैसे होय. 3 तास तरी दिवसातले देवाला देत जाऊ. बाकी 21 तास काम करा ना प्रपंचाचं, काही हरकत नाही, पण 3 तास तरी देवाला दे जाऊ, त्याच्याशिवाय मुक्ती मिळत नाही. हे महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मायबाप तुकोबाराय असो, ज्ञानोबाराय असो, आपल्याला हाच उपदेश केलेला आहे. तुका म्हणे मना, तुका म्हणे मना,
छान म्हणल्या सगळ्यांनी. आपल्याला वाटेल आपणच गोविंद झालोत काही. तू का म्हणे मना मज भीक द्यावी दिना. माणसानं दिन नसत जाव पण देवाला म्हणत जाव देवा मी दिन आहे. तुकोबाराय म्हणतात मज भीक द्यावी दिना. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणे. आम्ही इंद्रियांची दिन आहोत. देवाला म्हणायला पाहिजे देवा आम्ही दिन आहोत. तुकोबाराय दिन नसून म्हणतात. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. मी दिन आहे म्हणतात आणि आम्ही दिन असून दिन म्हणत नाहीत. किती विरोधाभास आहे आपल्या जीवनामध्ये आहे की नाही. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठोबा रखुमाई. करी हेची काम मना जपे राम राम. रामकृष्ण हरी. सज्जनो माय बापो, माझ्यासारख्या पामराला बोलवलं, सेवेची संधी दिली. ज्ञानोबाराय तुकोबाराय मोतीराम महाराज आदी संत महात्म्यांची सेवा करण्याचा योग आला. बोलता बोलता वेळ झाला असेल. 11 वाजून गेले होते ना. किती 2 मिनटं वरी गेले म्हणा आहे की नाही. शिक्षक 3 तासापेक्षा पेपर जर 3 तासाचा असेल 1 मिनटं वरी देत नाहीत. माझे 2 मिनटं वरी गेले त्याबद्दल क्षमस्व. आणि सगळ्यांच्या चरणारविंदे वंदन करतो. व्यसनं सगळे सोडून द्यावे. गळ्यात तुळशीचे पवित्र माळ घालावी. रोज हरिपाठ घ्यावा. बाकी काही ग्रंथ नाही वाचले तरीच. आता एक सांगू का, माणूस किती ग्रंथ 100 ग्रंथ एखाद्यानं पाठ केले पण मनामध्ये प्रेम आणि माणुसकीच जर नसेल तर काय करावं त्या ग्रंथाला. पोथी पढी पढी जगमवा पंडित भयान होय एक भी आहे. आणि प्रेम जर 10 अक्षर प्रेम के पंडेसो पंडित होय पढेसो पंडित होय. प्रेम नावाचं अक्षर आहे. माणसानं माणुसकीनं वागावं सगळ्याशी. बस तेवढं करीत त्याला पंडित आणि शहाणा म्हणे जाऊ. आम्ही 100 ग्रंथ पाठ केले प्रेमच नाही म्हणले मनामध्ये. लोक काय सांगू रोज आहे भांडणं. त्याला काय पंडित म्हणतात की काय. 10 अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय. त्याला खरा पंडित म्हणत जावं. माणुसकी हा खरा धर्म आहे. माणुसकीनं वागावं हा खरा परमार्थ आहे. बस एवढंच सांगू इच्छितो. झालेली सेवा मोतीराम महाराजांच्या तुम्हा संत मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वाढले सुखदारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कलो पंढरीचा वारकरी वाढले सुखदारी चंद्रभागेचे स्नान तुका मागेची दास पंढरीचा वारकरी वाढले सुखदारी मागणे ते एक तुझ प्रति आहे देशी तरी पायी पांडुरंग या संतांची निर्वेद मदती आणि काय तुझे मागवता मने आता उदार तोही मज टीव्ही पावी संताची हॅलो ऐका